आज आपण पाहूया अतिशय चविष्ट आणि झणझणीत असं खानदेशी पद्धतीच्या वांग्याच्या भरीतची रेसिपी। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। भरीत करण्यासाठी मी इथे अर्धा किलो वांगे घेतले आहे। हे अशा पद्धतीने बघून घ्यायचे, थोडेसे हलके आणि मऊ पाहिजे। आता हे वांगे आपण इथे भाजून घेऊया। गावाकडे तर चुलीवर वगैरे भाजले जातात, पण मी ते गॅसवर कसे भाजायचे ते दाखवते आहे। सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। हे बघा, इथे आपले वांगे भाजून तयार झाले आहे। आता थोडे थंड झाल्यावर आपण याचे साल काढून घेऊया। सर्व वरची साल मी काढून घेतली आहे आणि चाकूच्या सहाय्याने असे बाजूला करून बघून घ्यायची की कुठली कीड तर नाही आतमध्ये। आता मी ते फोर्कच्या सहाय्याने व्यवस्थित त्याला स्मॅश करून घेते आहे। मॅश केल्यानंतर हे असं दिसतं। आता मी इथे पॅन मध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 4 उभ्या मिरच्या घेतल्या आहेत। त्याला मी इथे भाजून घेणार आहे। याचा मी इथे ठेचा करून घेणार आहे। खलबत्त्यामध्ये व्यवस्थित त्याला मी ठेचून घेतलं आहे। हे बघा, ठेचा इथे तयार झाला आहे आपला। पॅनमध्ये मी इथे 4 चमचे तेल घेतले आहे। तेलामध्ये मी इथे 2 चमचे शेंगदाणे तळून घेणार आहे। भरीत करण्यासाठी आपल्याला थोडे जास्तच तेल लागते। शेंगदाणे तळल्यानंतर मी आता इथे फोडणीमध्ये मोहरी घालते आहे पाव चमचा जिरे आणि पाव चमचा ओवा। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला। तर त्यानंतर मी इथे जो ठेचा आपण करून घेतला आहे तो ॲड करते आहे। त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता मी इथे 7 ते 8 कढीपत्त्याची पानं ॲड केली आहे। त्यालाही मिक्स करून घेते आहे। त्यानंतर मी इथे कांदाऐवजी कांदा पात घालते आहे। खानदेशी भरतामध्ये कांद्याऐवजी कांद्याची पातच घालतात आणि थोडीशी कोथिंबीर पण मी ॲड केली आहे। पात आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता मी ते ॲड करते आपण जे बारीक केलेलं भरीत ते मॅश करून ठेवलं होतं, त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता मी ते ॲड करते आहे चवीनुसार मीठ। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तयार झाले आपले खानदेशी पद्धतीचं मऊ लुसलुशीत आणि झणझणीत असं वांग्याचं भरीत। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।